श्री ज्ञानेश्वरी अध्याय श्लोक क्रमांक 31. 31. श्लोक क्रमांक 31. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो आता अवसरे मज सारिखा होईल ऐसा हन भाव तुझ जाईल. हा गा अमृतात राहील तया मरण कैचे पै सूर्यू जो वेळी नुदैजे तया वेळा की रात्री म्हणिजे. तेवी माझी भक्ती विणजे की जे ते महापाप नोहे म्हणवणी तयाची या चित्ता माझी जवळीक पंडुसुता. तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे जैसा दीपे दीपू लाविजे तेथ आदिल कोण हे नोळखिजे. तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मीची होऊनी ठाके मग माझी नित्य शांती तया दशातीची कांती. किंबहुना जीती माझे निजीवे एथ पार्था पुढत पुढती तीची ते सांगो किती. जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबिजे गा अगा कुळाची या चोखटपणा न लगा. अभिजात्य झणी श्लाघा व्युत्पत्तीचा वावगा सोसू का वहावा. का रूपे वयसा माझा अथिलेपणे का गाजा. एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते कणे विण सोपटे कणसे लागली घनदाटे. काय करावे गोमटे ओसनगर ना तरी सरोवर आटले राणी दुखिया दुःखी भेटले. का वांज फुली फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव अथवा कुळजाती गौरव. जैसे शरीर आहे सावेव परे जीवचे नाही तैसे माझी भक्ती वीण जळो ते जियाले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळिली. तैसे पुण्य डावलोनी गेली अभक्तांते निंब निंबोळ्या मोडून आला तरी तो कावळ्यांसी सुकाळू झाला. तैसा भक्तिहीनो वाढिनला दोषाची लागे का षट्रस खापरी वाढिले वाढवून चोहटा ठेविले. ते सुनियाचे ऐसे झाले जिया परी तैसे भक्तिहीनाचे जिणे जो स्वप्नी ही परी सुकृत नेणे. तेने संसार दुःखास यावंतणे ओगरिले म्हणून कुळ उत्तम व्हावे जाती अंत्यजही भावे. वरी देहाचे नावे पशुचे लाभो पाहे पासावजे हाती धरिले. तेने तया का कुळती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वावो झाले पावलिया माते. मां पार्थ व्यपाश्रित्य ये स्युपापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् ते यान्ति परां गतिम्. अगानावे घेता उखटी जे आघवे आधमाचे शेवटी तिये पापयोनी किरीटी जन्मले जे. ते पापयोनी मूढ मूर्ख जैसे का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. जयांचे वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझेचे रूप जयाचे मन संकल्प माझाची वाहे. माझी या कीर्ती विण जयांचे रीती नाही श्रवण. जया सर्वांगी भूषण माझी सेवा जयांचे ज्ञान विशो नेणे जाणीव मज एकातेची जाणे. जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण. ऐसा घवाची परी पांडवा जिहे आपुलिया सर्व भावा. जिया वया लागे ओलावा मीची केला ते पापयोनीही होतु का. ते श्रुताधीतही न होतु का परी मजसे तुकिता तुका तुटे नाही. पाहे पा भक्तीचे न्याथिलेपणे दैती देवाणिले गुणे. माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. तो प्रल्हादुगा मजसाठी घेता द्वंद्वे बहुता कष्टी. काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे. एरवी दैत्य कुळसा चोकारे परी इंद्र ही सरी न लाहे उपरे. म्हणून भक्ती गायेत सरे जाती अप्रमाण. राजाज्ञेची अक्षरे आहाती ते चामा एका जया पडती. तया चामासाठी जोडती सकळ वस्तू वाचून सोने रूपे प्रमाण नोहे. तेथ राजाज्ञाची समर्थ आहे तेची चाम एक जैल आहे तेने विकती आगवी. तैसे उत्तमत्व तैची तरे तैची सर्वज्ञता सरे. जै मनोबुद्धी भरे माझेनी प्रेमे म्हणून
होणे कुळ जाती वर्ण हे आघवेची गा कारण येथ अर्जुना माझे पण सार्थक एक तेचे भलतेने भावे मन मज आतु येते होवावे आले तरी आघवे मागील वावो जैसे तवची वहाळ ओहळ जवन पवती गंगा जळ मग होने ठाकती केवळ गंगा रूप का खैर चंदन काष्ठे हे विवंचना तवची घटे जवन घापती एकवटे अग्नि माझे तैसे क्षत्रिय वैश्य श्रिया का शूद्रांत्यजातीया जाती तवची वेगळालिया जवन पवती माते मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मज मिनले जैसे लवण कण घातले सागरा माझे तव वरी नदा नदींची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे जवन येती आघवे समुद्रा माझे हे चिकवणे के मिसे चित्त माझे ठाई प्रवेशे ये तुले हो मगा पैसे मीची होणे असे अगावरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगे ताजे मिळते प्रसंगी सोनेची होईल पाहे पावाल भाचे निव्याजे तिया व्रजांगनाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप नभती नातरी भयाचे निमिसे माते न पविजेची काय कंसे की अखंड वैरवशे चैद्यादिकी अगा स्वैरेपणेची पांडवा माझे सायुज्य यादवा की ममत्वे वसुदेवादिकांस कळा नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्य जैसा तैसाची गोपिकांसी कामे तया कंसा भय संभ्रमे येरा घातका मनोधर्मी शिशुपालादिका अगामी ही कुलाणीचे खागे मज येवोपा भलते निमार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे मनवनी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येथ आणि भलतिया जाती जन्मावे मग भजिजे का विरोधावे हरिभक्त का वैर्या होवावे माझी आची अगा कवणे के बोले माझे पण जरी जाहले तरी मी होणे आले हाता निरुते या लागी पापयोनी ही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी आ येते किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखं लोक मिमं प्राप्य भजस्व मां मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयांचे अग्रहार मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थांसी दैव उदयले जेथा खंडवसी जे यागी जे वेदांची वज्रांगी जयाचे निदिठीची या उत्संगी मंगळ वाढे जयांचे आस्थेचे निवोले सत्कर्म पालाळी गेले संकल्पे सत्य जियाले जयांचे नागा बोले अग्निसी आयुष्य जहाले म्हणून समुद्रे पाणी आपुले दिदले याची प्रीती मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा अधुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा जे आपुल्या दैव समुद्रा जतने लागे जयांचा कोप सुभटा काळाग्नि रुद्राचा वसवटा जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण आता माते पावती हे कवन समर्थावे पाहे पाचंदनाचे नि अंगा निळे शिवतले निंब होते जे जवळे ती निर्जीवी देवांची निरळे वैसणी केली मग तो चंदनो तेथ नपवे ऐसे मनी कैसे निधरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच जेथ निवविल ऐशिया आशा हरे चंद्रमा आधा ऐसा वाहिजतासे शिरसा निरंतर तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा तो चंदन किवी अवलिळा सर्वांगीन बैसे कारथ्योदके जियेची एकासे लागल्या समुद्र झाली अनायासे तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे म्हणून राजर्षी का ब्राह्मण जयागती मती मीची शरण्य तया श्रीशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची
या लागी शतजर्जर नावे त्रिगोणी केवी निश्चिंत व्हावे कैसे निवघडिया असावे शस्त्रवर्षे अंगावरी पडता पाषाण न स्वावे केवी ओढण रोगी दाटला आणि उदासपण ओख देसी जेथ चौकडे जळत बनवा तेथून न निघजे केवी पांडवा तीवी लोका येऊन सोपद्रवा केवी न भजजे माते अगा माते न भजावया लागी कवन बळ पापुलिया अंगी काही घरी की भोगी निश्चिंते केली ना तरी विद्या की वयसा या प्राणियांसी हा ऐसा मज न भजता भरवसा सुखाचा कोण तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची आनिकिया लागले आणि येथ देह तवसे पडिले काळाचे तोंडी बाप दुःखाचे केणे सुटले जेथ मरणाचे भरे लोटले तिये मृत्युलोकीचे शेवटिले येणे जहाले हाट वेळे आता सुखेसी जीविता कैची ग्राहिकी की जेल पंडुसुता काय राखोंडी फुंकिता दीपू लागे अगा विषाचे कांदे वाटुनी जो रसू घे जे पिळुनी तया नाम अमृत ठेवुनी जैसे अमर होणे तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे काशीस खांडून आपुले पायीच्या खती बांधिले तैसे मृत्युलोकीचे भले आहे आघवे म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी ऐची सुख निद्रा तरुणी इंगळांच्या जिये लोकीचा चंद्र क्षय रोगे जेथ उदय होयास्ता लागे दुःख लिहुनी सुखाची अंगी सळित जगाते जेथ मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी मृत्यू उदराच्या परिवरी गर्भू दिवसी जे नाही तया ते चिंतवे तव तेची नेजे गंधर्वे गेलियाची कवणे गावी शुद्धी न लगे अगागी वसित्या आगविया वाटी परतले पाऊलची नाही किरीटी सैंघ निमालियांची गोठी ती पुराणे जेथीचे अनित्यतेचे थोरी करितया ब्रह्मयाचे आयुष्य बेरी कैसे नाही होणे अवधारी निपटोनिया ऐसी लोकींची जे नांदणूक तीथ जन्मले आथी जे लोक तयांचे निश्चिंतीचे कौतुक दिसत असे ऐ दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा जो बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती उवाई पडिला सापे जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरवणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणवणे जव जव बाळ बळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाल्य आतुलिये कळे ते ग्लानीचे नाही जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे याची ऐसे की वाढते करीते उल्हासे उभविते गुढिया अगामर हा बोलून साहते आणि मेलिया तरी रडते परी असते जात न गणिते गहिंसपणे दरदूर सापे गिळज तो आहे उभा की तो मासिया वेटाळी जिभा तैसे प्राणी कवणा लोभा वाढविती तृष्णा आहा कटकट आहे ओखटे ये मृत्युलोकीचे उफराटे येथ अर्जुना जरी अवसटे जन्मलासी तू तरी झडझडून वहिना निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव महात्मानं मत्परायणः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु तू मन हे मीची करी माझिया भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाथे माझे अनुसंधाने देख संकल्पो जाळणे निशेख मद्याची चोख याची नाव ऐसा मिया तिला होसी तेथ माझियाची स्वरूपा पावसे हे अंतःकरणीचे तुझ पासी बोली जात असे अगा अवघ्या चोरिया आपुले जे सर्वस्वाम्यासे ठेविले
हे पाहून सुख संचले होनी ठासी ऐसे सावळेने परब्रह्मे तेणे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मा रामे संजयो म्हणे अहो ऐकजतासे के अवधारा तव या बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसानुठी कापुरा तैसा उगाची असे तेत संजय माथा तुकिला आहा अमृताचा पाऊस वर्षला की हा येथास तुची गेला सिजिया गावा तरी दातारो हा अमुचा म्हणून हे बोलता मैळेल वाचा काय की जे याचा स्वभाव ऐसा परी बाप भाग्य माझे जे वृत्तांतु सांगावयाचे निव्याजे कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे ये तुले हे वाड सायासे जव बोलत असे दृढ मानसे तवन धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगळली जेथीची तेथ आपाद कंचुकी रोमांच आले अर्धोन्मीलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुले निसुखोर्मीचे निबळे बाहेरी कापे पै आघवाची रोम मुळी आली स्वेद कणिका निर्मळी लीला मोतियांची कळियाळी आवडे तैसा ऐसा महासुखाचे नि अतिरसे जेथाटनी हो पाहे जीवदशे तेथ निरोविले व्यासे ते निधीच हो आणि श्री कृष्णाचे बोलणे घोंकरी आले श्रवणे की देह स्मृतीचा तेने वापसा केला तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जे सर्वांगीचा स्वेदू परिमार्जे देवीचे अवधारा म्हणे होजे धृतराष्ट्राते आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिघडू म्हणून श्रोतया होईल सुरवाडो प्रमेय पिकाचा अहो अळूमाळू अवधान द्यावे ये तुलेने आनंदाचे राशीवरे बैसावे बाप श्रवणेंद्रिया दैवे घातले माळ म्हणून विभूतींचा ठावो अर्जुना दाविल सिद्धांचा रावो तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां नवमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री एकनाथी भागवत अध्याय 5 आणि श्लोक क्रमांक 37 ना श्लोक क्रमांक 37 अध्याय 5 श्लोक क्रमांक 37 तर भागवत नसेल तिथं फोनमध्ये भागवत नसेल तिथं यांच्याजवळ बस म्हणते फोनमध्ये काढून देते श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नैहतः परमो लाभो देहिनां भ्राम्यतामिह यतो विन्देत परमां शान्तिं नश्यति संसृतिः जे जन्म मरणाच्या आवर्ती पडिले संसारी सदा भ्रमती त्या प्राणिया कलियुगा प्रति कीर्तने गती नृपनाथा कलियुगी कीर्तनासाठी संसाराची काढून काठी परमशांती सुख संतुष्टी पडे मिठी परमानंदी
ऐसा कीर्तने परमलाभो शिणता सुरनरा दुर्लभो तो कलियुगी झाला सुलभो या लागी सभाग्या लोभो हरी कीर्तने कीर्तनास्तवचारी मुक्ती भक्तांपासी ओळंगती हे न पडले कोणे म्हणती ऐकते स्थिती नृपनाथा कीर्तनी हरिनामाचा पाठा तेने देवासी संतोष मोठा वेगे सांडोनी वैकुंठा धावे अवचटा कीर्तना माझे हरि कीर्तना लोधला देवो विसरला वैकुंठा जावो तोची आवडला ठावो भक्त भावो देखोने जेथ राहिला यदुनायक तेथचे वैकुंठ लोक या परी मुक्ती सलोक कीर्तने देख पावती भक्त नाम कीर्तन निज गजरी भक्ता निकट धावे श्री हरी तेचे समीपता मुक्ती करे भक्तांच्या करे हरे कीर्तने कीर्तने तोषला धोक्षज भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज श्याम पीतवासा चतुर्भुज ते ध्यान सहज ठसावे भक्तो कीर्तन करी जेणे ध्याने ते ध्यान दृढ ठसावे मने तेव्हा देवाचे चिन्ह भक्त पावने संपूर्ण श्याम चतुर्भुज पितांबरधारी शंख चक्रारी आविदे करी हे सर्वता भक्ता देवरे कीर्तन गजरे भाळून तेव्हा देव भक्त समान समान अवयव समचिन्ह भावे करिता हरे कीर्तन एवढे महिमान हरिभक्ता दोघा एकत्र रमा देखे देवो कोणतेही ओळखे ब्रह्मा नमस्कारे चवके देवो तात्विके न कळे त्यासे भावे करिता हरि कीर्तन तेने संतोषे जनार्दन उभयता पडे आलिंगन मिठी परतो न सुटेना तेव्हा सबाई अभ्यंतरी देवो प्रगटे चराचरी तुझे देखावया संसारी सर्वथा उरी उरेना वृत्ती स्वानंदी निमग्न परतो निकदा नव्हे भिन्न सायुज मुक्ती या नाव पूर्ण जेणे तुझे पण असेना ऐशी लाभुनी पूर्ण सायुजता तो जय करे हरिकथा ते कथेची तल्लीनता जीवा समस्ताती प्रिय या परी हरि कीर्तनापासी चारी मुक्ती होती दासी भक्त लोले हरि भजनाशी सर्वता मुक्तीसी न घेती एवं योग यागादी तपसाधने पुरटी केली हरि कीर्तने कलियुगी नाम स्मरणे जड उद्धरणे हरि कीर्तने कृतादिषु प्रजा राजन् कला विच्छन्ति संभवम् कलौ खलु भविष्यन्ति नारायण परायणाः कीर्तनासाठी चारी मुक्ती हेच कलियुगी मुख्य भक्ती या लागे इंद्रादी देव पंक्ती जन्म इच्छिती कलियुगी स्वर्ग नभे भोगस्थान हे विषयाचे बंदी खान कलियुगी सौभाग्य जना जन्मोने कीर्तन हरीचे करीते जितीच्या जन्मा देव सकाम तेथ कृतादि युगींचे उत्तमोत्तम प्रजावश्यवांचिती जन्म कीर्तन धर्म निज भजना कृतयुगीचे सौभाग्य जन यागी पावले स्वर्गस्थान तेही कलियुगीचे जाण जन्मापण वांछिते कृतत्रेताणी द्वापर तेथीलही मुख्य नर कलियुगी जन्म तत्पर निरंतर वांछिते तैचे लोक करीते गोष्टी चारी पुरुषार्थ कीर्तनासाठी कलियुगी हे महिमा मोठी धन्य धन्य सृष्टी कलियुग जे असते धन्य भागी ते जन्म पावती कलियुगी ऐसे कलीच्या जन्मा लागे नर सुरवरगी उत्कंठा तरावया दीन जन कली माझे श्री नारायण नामे छेदे भो बंधना तारी हरि कीर्तन सकळांशी या लागी कली माझी पाही श्रद्धा हरि कीर्तनाच्या ठाई जन तरती सुखो पायी संदेह नाही नृपनाथा कलियुगी बहुसाल नर होतील नारायणी तत्पर भक्तीचे भोज विचित्र श्री शूद्र माजविते क्वचित् क्वचिन् महाराज द्रविडेषु च भूरिशः ताम्रपर्णे नदीयत्र कृतमालापयस्विने कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी हे पिबन्ति जलं तासां
मनुजा मनुजेश्वर प्रायो भक्ता भगवते वासुदेवे मलाशयाः विशेषे द्रविड देशाचे ठाई अतिशय भक्ती वाढेल पाही तेथे तीर्थविशेष भुई तेथे ठाई अति उत्कट ताम्रपर्णीच्या तीरी हरिभक्तीची अगाध थोरी कृतमालेच्या परिसरी उत्साहे करी हरिभक्ती नांदे निर्मळ जळा पयस्विनी जिची पय प्राशने वृत्ती वाढे हरिचरणे भगवत भजने दृढ बुद्धी देखता कावेरीची थळी पळती पापांची आकोळी जेत श्रीरंग वसे आवडी तेथे भक्ती दुथडी उद्भट नांदे प्रतीची माझी देता बुडी चित्त शुद्धी जोडे रोकडी भजन वाढे चळवळी भक्तीची गुढी वैकुंठी उभारे ऐके नरवर चूडामणी या पंचनदीच्या तीर्थस्नानी अथवा पयप्राशने भगवत भजने दृढ बुद्धी या तीर्थांच्या केले दर्शन होय कलिमद क्षालन केल्या स्नान पयप्राशन भगवत भजन उल्हासे दर्शन स्पर्शन स्नान या तीर्थांचे करिता जाण वासुदेवे निर्मळ भजन नित्य नूतन दृढ वाढे या परिजे भगवत भक्त ते ऋणत्रयासी निर्मुक्त सुरनर पितरा पंगिस्त हरिभक्त कदा नभते देवर्षिर्भूतातॄणां पितॄणां न किंकरो नाय मृणी च राजन् सर्वात्मनाय शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तं शरणागता निज शरण्य मुकुंदाचे श्रीचरण सद्भावे निघाला शरण जन्म मरण बाधीना जेत बाधीना जन्म मरण तेथे देव ऋषी आचार्य पितृगण यांच्या ऋणांचा पाण कोण ते झाले उत्तीर्ण भगवत भजने जो विनटला हरिचरणे तो कोणाचा नभे ऋणी जेवे परिसाचे मिळणे लोह काळेपणी निर्मुक्त सकळ पापांपासूनी सुटिजे जेवी गंगा स्नानी ती विनटल्या हरिचरणे निर्मुक्त त्रैऋणी भगवत भक्त भावे करिता भगवत भक्ती सकळ पितर उद्धरती ऋषीश्वरा नित्य तृप्ती भगवत भक्ती स्वानंदे स्वानंदे भगवत भक्ती तेने सर्व भूते सुखी होती पुत्री केल्या भगवत भक्ती आप्त उद्धरते माता पितरे सकळ देवांचा नियंता अति उल्हासे त्या ते भजता देवऋणाची वार्ता भगवत भक्ता बाधीना ज्यांसी अनन्य भगवत भजन ते कदा नवते कर्माधीन कर्म ज्याचे आज्ञाधीन त्या हरीसी शरण जो झाला तो नव्हे कर्माचा सेवक नव्हे देवांचा पायिक नव्हे प्राकृताचा रंक अनन्य भाविक हरिभक्त जो हरीचा शरणागत तो कोणाचा नव्हे अंकित कर्मा कर्मे तो अलिप्त नित्य मुक्त ऋणत्रयासे वासुदेव सर्वाभूते हे दृढ ठसावे प्रतीते या लागे अलिप्त कर्मगते सकळ ऋण निर्मुक्ती भगवत भक्ता स्वपादमूलं भजता प्रियस्य त्यक्तान्यभावस्य हरिः परेशः विकर्मयश्चोत्पतितं कथञ्चित् धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः सांडूनि देहाचाभिमाना त्यजूनि देवतांतर भजना जे अनन्य शरण हरिचरणा ते कर्मबंधना तळते या परिजय अनन्य शरण तेची हरिसी पर्यंते पूर्ण हरिप्रिया कर्मबंधन स्वप्नी जान स्पर्शो न शके राया मनसी भगवत भक्त विहित कर्मे नित्य निर्मुक्त ते जरी विकर्म आचरत तरी प्रायश्चित्त न बाधितांसी जीवी पंचाननाचे पिले नवचे मद गजांचे निवेढिले तेवी हरिप्रिय विकर्म केले त्यांचे नवचे बांधिले यमाचे ने स्मरता एक हरीचे नाम महापातक्या वंदी यम म्या हरीचे पर्यंते परमतया विकर्मे यम केवी दंडे वेदाज्ञा विष्णूची परम वेदे विहिले धर्मा धर्म
भक्त आचरता विकर्म केवे वेदा ज्ञाने मन बाधित्यांसी जेवे रायाचा सेवक आप्त तो द्वारपाळा नव्हे अंकित तीतरायाचा पर्यंता सुत त्यांचा पंगिस्त तो केवी होय हरिनामाचे जासी स्मरण वेद त्याचे वंदी चरण माझो हरीचा पर्यंता पूर्ण त्यासी वेद विधान कदान बाधे भक्तापासून विकर्म स्थिती कदा न घडेगा कल्पांते अवचटे घडल्या दैवगती त्या कर्मा निर्मुक्ती अच्युत स्मरणे बाधू न शके कर्मा कर्म ऐसा कोण भागवत धर्म हे भक्तीचे निजवर्म उत्तमोत्तम अवधारे त्यजूनि देहाभिमान ओढे सर्वाभूती हरिभक्ती गाढे तो कर्मा कर्मे पायी रगडे मुक्ती पाय झाडे निज केशी तो ज्याकडे कृपा दृष्टी पाहे त्याचे निर्दळे भव भये तो जेथ म्हणे राहे तेथे लाहे मुक्ती सुख त्याचे अनुग्रह करे देव प्रगटे दिनाच्या अंतरे त्याच्या कर्मा कर्माची बोहरी स्वये श्री हरे करू लागे जीवे प्रगटल्या दिन म्हणे अंधार जाय पळोने राम प्रगटल्या हृदय भुवने कर्मा कर्मधुनी सहजचे भगवंताचे नाम कीर्ती याचे नामे परम भक्ती भक्ती पाशी चारे मुक्ती दासित्वे वसते नृपनाथा ऐकोनी भक्तीची पूर्ण स्थिती रोमांचित झाला नृपती आनंदाश्रुनयने येते सुखावल्या वृत्ती डुल्लतो सांगता वैद्याची स्थिती नारदो सुखावे निज चित्ते तो उल्हासे वसुदेवा प्रति सांगे समाप्ती इतिहासाचे नारद उवाच धर्मान् भागवतानित्थं श्रुत्वाथ मिथिलेश्वरः जायन्ते मुनीन् प्रीतः सोपाध्यायो ह्यपूजयत् नारद इतिहास सांगतो टीव्हीचा आनंदे डुल्लतो तेणे आनंदे बोलतो भक्तीचे मथितो वसुदेवा प्रती या परे जयंती सुते भगवंताची उद्भट भक्ती सांगितली परम प्रीती मिथिलेशा प्रती निज बोधे ऐकोणी त्यांची वचना सुख झाले विदेहाची मना मगाती प्रीती पूजना जयंती नंदना पूजिता झाला श्रवणे झाले अति विश्रांती तेने पूजे लागे अति प्रीती विदेहा उल्हास चित्ती स्वानंद स्थिती पूजिता झाला पूजेचा परम आदरो जयंती नंदना केला थोरो उपाध्याय जो अहल्या कुमरो तेने हे अत्यादरो पूजेसी केला ततोऽन्तर्दधिरे सिद्धास् सर्वलोकस्य पश्यतः राजा धर्मानुपातिष्ठन् नवाप परमां गतिं या परिते भागवत श्रेष्ठ नवहि जन अति वरिष्ठ समस्ताधिकांची स्पष्ट झाले अदृष्ट ऊर्ध्वगमने ते भागवत धर्म स्थिती अनुष्ठुनी भगवत भक्ती राजा पावला परम गती पूर्ण प्राप्ती निज बोधे भावे करिता भगवत भक्ती देही प्रगटे विदेह स्थिती ते पावनी नृपती परम विश्रांती पावला त्वमपेतान् महाभाग धर्मान् भागवतान् श्रुतान् आस्थितः श्रद्धया युक्तो निस्संगो यास्यसे परम सकळ भाग्यांची पंक्ती जेथे ठाकल्या येते विश्रांती ते वसुदेवा भाग्यस्थिती तुझ्या घरा प्रति क्रीडत वसुदेवा तुझे निनावे देवा ते वासुदेव म्हणावे तेने नामाचे निगौरवे जनांचे आघवे निरसती दोष एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी वसुदेवा तुची त्रिशुद्धी त्वा भागवत धर्माचा विधी आस्तिक्य बुद्धी अवधारिला श्रद्धेने केल्या वस्तू श्रवणा मननयुक्त धरावी धारणा तै निसंग होऊन या जाणा पावसी तत्क्षणा निजधामासी जया निजधामाच्या ठाई कार्य कारण दोन्ही नाही त्या परमपदाचे ठाई निज सुखे पाही सुखरूप होसी युवयो खलु दंपत्योर यशसा पूरितं जगत्
पुत्रतामगमद्यद्वा भगवानीश्वरो हरिः तुम्हा दाम्पत्याची ये कीर्ती यशासी आली श्रीमंती तुमचे यशे त्रिजगती परमानंदी क्षिती परिपूर्ण झाली ज्या लागी कीजे यजन ज्या लागी दीजे दान ज्या लागी कीजे तपाचरण योग साधन ज्या लागी जो नवनवे वेदाशेषा जो दुर्लभ सनकादिका त्या पुत्रत्वे यदुनायका उत्संगी देखा खेळविसे जो कळीकाळाचा निज शास्ता जो ब्रह्मादिकांचा नियंता जो संहारकाचा संहर्ता जो प्रतिपाळिता त्रिजगते जो सकळ भाग्याचे भूषण जो सकळ मंडना मंडन षडगुणांचे अधिष्ठान तो पुत्रत्वे श्रीकृष्ण सर्वांगी लोळे दर्शनालिंगनालापैः शयनासन भोजनैः आत्मा वां पावितकृष्णे पुत्रस्नेहं प्रकुर्वतोः परब्रह्ममूर्ती श्रीकृष्ण सादरे करिता अवलोकन तेने दृष्टी होय पावन डोळ्या संपूर्ण सुखावबोधो कृष्णमुखीची उत्तरे प्रवेशता कर्णद्वारे पवित्र झाली कर्णकुहरे कृष्ण कुमारे अनुवादे आळविता श्रीकृष्ण कृष्ण अथवा कृष्णेशी संभाषण तिने वाचा झाली पावन जैसे गंगा जीवन संतप्ता नाना याग विधी यजिती जाते तेथन घे जो अवदानाते तो वारिता हि दोही हाते वैसे सांगाते भोजनी कृष्ण दुर्लभ योग यागी तो वेळ राखे भोजना लागी मुखीचे शेष दे तुम्हा लागी लागवेगी बाललीला तेने संतप्त संतोषी तोही ग्रास घाली तुम्हा मुखी तुम्हा ऐसे भाग्य त्रिलोकी नाही आणि की अर्जिले तेने कृष्ण शेषामृते रसना विटोय अमृताते मा इतर रसा गोड तेथे कोण म्हणते म्हणावया तेने श्रीकृष्ण रस शेषे अंतरशुद्धी अनायासे जे नाना तपसायासे अति प्रयासे न लभे कदा देता कृष्णाशी चुंबन तेने अवघाने ध्यान पावन चुंबिताची निवे मन स्वानंद पूर्ण उल्हासे तुम्हा बैसले देखे आसने कृष्ण सवे गये धावोने मग अंकावरी बैसोनी निजांग मिळणे निववे कृष्ण तेने कृष्णाचे स्पर्शे सर्वेंद्रिये कामुनासे तेने कर्मचे अनायासे होया पैसे निष्कर्म सप्रेम भावे संलग्न देता श्रीकृष्णासी आलिंगन तेने देहाचे देहपण मितो स्फुरण हारपे शयनाच्या समय रूपे जनागाढ मूढ अवस्था व्यापे ते काळी तुम्हा समीपे कृष्ण सद्रूपे संलग्न योगी भावना भावून कर्म कल्पिते कृष्णार्पण तुमची सकळ कर्मे जाण स्वये श्रीकृष्ण नित्य भोक्ता पुत्र स्नेहाचे लालसे सकळ कर्मे अनायासे स्वये श्रीकृष्ण सावकाशे परम उल्हासे अंगीकारे तुमची पवित्रता सांगो कैसे पवित्र केले यदुवंशासे पुत्रत्वे पाळून श्रीकृष्णासे जगदुद्धारासे कीर्ती केली नाम घेता वसुदेव सुनो स्मरता देवकी नंदनो होय भववंद छेदनो ऐसे पावनो नाम तुमचे तुम्ही तरानायासे हे नवल नव्हे विशेषी केवळ एका कृष्ण द्वेषी ते वैरी अनायासी विरोधे तरती वैरेणयं नृपतया शिशुपाल पौंड्र शाल्वादयो गतिविलास विलोकनाद्यैः ध्यायन्ता तदिह शयनासनादौ तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किं पुंडलीकवरदा कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः.
श्रीमाता पितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो गुरुभ्यो नमः. ॐ नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. श्री तुकोबारायांची गाथा अभंग क्रमांक 1369. अभंग क्रमांक 1369. मिलियांच्या रांडा इच्छिते करू लाज नाही धरू प्रीत कैशी. मागिला पुढीला एक सरोवरी काळाचे पेटारे खांदावाहे. आन दिसे परी मरणाचे खरे सापळावून निरे सामाविले. तुका म्हणे झाले मनाचे परते निवळले ज्योती दिसो आले. निष्ठुर मी झालो अतिवादा गुणे हे का नारायणे नेणी जेल. सांडिले तुम्ही गोत परी सोय फोडविले डोय कर्मा हाती. सापडून संधी केली जिवे साठी घ्यावयासी तुटी कारण हे. तुका म्हणे तुझा काय म्हणून गुणे नाही अभिमाने चाड देवा. माझे माझ्या हाताले आता भले सकळ. काशासाठी विषम थारा तो अंतरा विटाळ. झाली तया दुःखे तुटी मागील पोटी नसावे. तुका म्हणे शुद्ध कुळ तेथे मळ काशाचा. समर्थपणे हे करा संपादने नसतेचे मने धरिल्याचे. दुसऱ्याचे येथे नाही चालू येत तरी मी निवांत पाय पाहे. खोट्याचे खरे खरियाचे खोटे मानले गोमटे तुम्हासी ते. तुका म्हणे तुम्हा सवे करिता वाद होई जेते निंद्य जनी देवा. तुम्हा सवे न पडावी गाठी आले ते जग जेठी कळो आता. किती म्हणो आता वाईटा वाईट शिवो नये विट आल्यावरे बोलण्याचे आता हेचे परचित भीड भारतीत उडविली. तुका म्हणे आले रोकडे प्रचिती झाकणे ते किती कोठे देवा. सकळ सत्ताधारी व्हावे ऐसे काय हरी. पर्या कृपेच्या ओरसे कुणावयाचे चिपिसे. अंगे सर्वोत्तम अवघाचे पूर्ण काम. तुका म्हणे दाता तरी हा जीवदान देता. कोणापाशी द्यावे माप आपे आप राहिले. कासयाची बरोबरी काय दुरी जवळी. एके दाखविले 10 फाट पहा पुसून. तुका म्हणे सरले ओझे आता माझे सकळ. नभोमय झाले जळ एके सकळ हरपले. आता काय सारा सारी त्याच्या लहरी तयात. कैसा तेथे यावा सांडी आप कोंडे आपणा. तुका म्हणे कल्प झाला हस्त गेला उदय. राजा करी तैसे दाम चाम तेही चालती. कारण ते सत्ता श्री कोण करी अव्हेर. वाहिले ते सुने खांदी चाले पदी बैसविले. तुका म्हणे विश्वंभरे करुणा करे रक्षिले. आम्ही देव तुम्ही देव मध्ये भेव अधिक. कैवाडाच्या धावा लागे मागे मागे विठ्ठले. भेड सामिले हाके नादे ओळखी भेदे मोडिली. तुका म्हणे उभा राहे मागे पाहे परतोनी. हीन शूर बुद्धी पाशी आकृतीसी भेद नाही. एक दांडी एक खांदे पदोपदी भोगणे. एकाईसे एक नाही भिन्न पाही प्रकृती. तुका म्हणे भूमी खंडे पीक दंडे जेथे ते. काय बोलो सांगा या उपरी पांडुरंगा. काही आधारा वाचून पुढे न चले वचन. वाढे ऐसा रस काही करावा सोरस. भक्ती भाग्य सीमा द्यावा जोडून या प्रेमा. कोरड्या उत्तरे नका गौरव वैखरी.
करी विज्ञापना तुका प्रसादाचे दाना आहाच तो मोड वाळलिया मधी धीराची बुद्धी तेने न्याये मनवणे संग न करी दुसरे चित्त मळीन द्वारे दोड पडे विषासाठी सर्पा वया भीत लोक हेतू सकळ एक जाणतसा तुका म्हणे काचे राहे कुळा कुड अवगुण तो नाड ज्याचा तया क्षणा जीवा वाटतसे खंते आठवती चित्ती पाय देवा येई वो येई लवलाही आलिंगुनी बाही क्षेम देई उतावेळ मना पंथावलोकी आठवती चुकी काय झाली तुका म्हणे माझ्या जीवीच्या जीवना घाला नारायणा उडी वेगी आळी करावी ते कळते बाळका बुजवावे हे कानेना तुम्ही निवाडतो येथे असे पायापाशी तुम्हा माविषयी एके ठाई आणि ते आम्ही न देखोसे झाले जाणावे ते शिणले भागलेसे तुका म्हणे तुम्हा लागते सांगावे अंतरीचे ठावे काय नाही तातडीने आम्हा धीरची न कळे पाळावे हेलळे लवलाहे नका काही पाहो सावकाशी देवा करा एक हेवा तुमचा माझा ओरसाचा यावा सांभाळा विपरीत नाही राहो येत अंगी धंदा तुका म्हणे मज नका गो खेळा भोजनाची वेळा राखीली नाही लोपो येत गुणविधी आणि का चंदन न सांगता पडे ताळा रूप दर्पणी सकळा सारविलेवरी आहाच ते क्षण भरी तुका म्हणे बोहळे सागराच्या आईसे भावे वचनेची भावे आपण उदार होईल विश्वंभर संतुष्टचे सत्य संकल्पाचे फळे बीजाईशे शुद्ध नाही नासी पावो येत वंचिलिया काय येईल उपेगा शरीर हे नरकाचे चियाळे तुका म्हणे जीव जिता थारे लावा पडिलिया गोवादेश धडी उखते आयुष्य जायाचे कलेवर अवघे ओडंबर विषयांचे कोणासी हा लागे पुसणे विचार मनची सादर करू आता उत्पत्ती प्रळय पडिले दळण पाकाचे भोजन बीज वाढे तुका म्हणे जाऊ अभयाच्या ठायारी गो देवराया शरण वेगी बोलावे मौन बोलतो उपाय प्रवाहे जाय गंगा जळ भाग्ययोगे कोणा घडेल सेवन कैचे थे जन अधिकारी मुखी देता घास पळविती तोंड अंगीची भांड असुखाने तुका म्हणे पूजा करीतो देवाची आपुल्या रुची मनाची लटिक्याची वाणी वचनाचा संवाद नाही कोणा वाद रुचो येत अन्याय तो त्याचा नव्हे वाय चाळा माय बापी वेळा न साधिली अनावर अंगे प्रबळ अवगुण तातडीने मन लावो साधी तुका म्हणे दोष आणि अवकळा न पडता ताळा घडत असे नये काचे होते क्रिया नष्ट खुंदाचे ते कष्ट भंगा मूळ नाही परमार्थ साधत लौकिके धरून होतो पिके अंगाले पारखिया पुढे नये घालू तोंड तुटीला बाखंड होतो माना तुका म्हणे तरी मिरवते परवडी कामावल्या गोडी अविना कोण्या काळी येईल मना नारायणा तुमचिया माझा करणे अंगीकार सर्व भार फेडूने लागली तळमळ चित्ता तरी दुश्चिता संसारी मुखाचीच पाहे वास मागे दास सांभाळी इच्छा पूर्ण झाल्या विना कैसा शिण वारेला लाहो काया म्हणे वाचा दिवसाच्या भेटीचा कंटाळा तो न धरावा तुम्ही देवादासाचा तुका म्हणे माझे वेळे न कळे काहे उपराटे घ्यावी तरी घ्यावी उदंडची सेवा द्यावे तरी देवा उदंडची ऐशी कैची आम्ही पुरती भांडवले आल्या करी बोले समाधान व्हावे तरी व्हावे बहुतची दुरी आलिया अंतरी वसवावे का म्हणे तुझे सख्यत्व आपणी असशील ऋणी आवडीचा काय करू जीव होतो कासा विस कोंडिले दिस गमेची ना हे दिसे ब्रह्मांडाची ओस दाटोनी उच्छ्वास राहतसे तुका म्हणे अगा सर्व जाणती या विश्वंभरे काया निववावी
सुकलिया कोंभा अत्यंत जळधरे तेनेचे प्रकारे न्याय असे नचले पाऊली सांडी गरुडासन मनाचे हो मन त्वरे लागी तुका म्हणे भूक न सहावे बाळा जीवनाचे कळा ओढलीसे शृंगारे माझे नवती उत्तरे आळवितो खरे अवस्थेच्या न घालावा मध्ये कामाचा विलंब तुम्ही तो स्वयंभ करुणामूर्ती तुका म्हणे केले सन्मुख वदन देखता चरण पोटाळेन तू माझी माऊली तू माझी सावली पाहतो वाटोली पांडुरंगे तू माझा एकोला वडील धाकोला तू माझा आपुला स्वैरा जेव तुका म्हणे जेव तुझ पाशी असे तुझी याने ओस सर्व दिशा कराल ते करा हाते आपुल्या दातारा बळीयाची आम्ही बाळे असो निर्भर यासळे आता कोठे काळ मध्ये रिघेल ओंगळ तुका म्हणे पंढरीराया थापटी तो ठोक बाह्या डोळा भरिले रूप चित्ती पायाचा संकल्प अवघी घातली वाटणी प्रेम राहिले कीर्तनी जिव्हा केले माप राशी हरिनाम अमुप भरून या भाग तुका बैसला पांडुरंग आता हे नाही नकळे आळे करा काही दिसी पुरवणे इच्छा आता पंढरी निवासा नेणे भाग शिण तुझे कोणी तुम्हा विण आता नव्हे दुरी तुका पायी मिठी मारी संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे अवघ्यांचे पुरे कोड फिटे जड देहत्व उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिलिया तुका म्हणे जीवदाय नये हाय जवळी भाग्यवंता हिची जोडी परवडी संतांची धन घरी पांडुरंगा भंग जे सरेना जना विरहित हाला भटाचे नभ साठवणे तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी जरी आले राज्य मूळ विक्या हाती तरी तो मागोता व्यवसायी तृष्णेचे मजुरे नेणते विसावा वाढे हाव हावा काम कामी वैभवाचे सुखे नातळता अंगा चिंता करे भोगा विघ्न जाळे तुका म्हणे वाहे मरणाचे भय रक्षण उपाय करुणी असे कोण होईल आता संसार पांगिले आहे उगवले सहजचे हेला तो चालवे आपुला प्रपंच काय कोणावेच आदा घेदे सहजचे घडे आता मोळ्या विण येथे काय शिण आणि लाभ तुका म्हणे झालो सहज देखन ज्याच्या त्याने खुणा दाखविल्या आम्हा शरणागता एवढी काय करणे चिंता परी हे कौतुकाचे खेळ अवघे पाहतो सकळ अभयदान बदे आम्हा कैची भय द्वंद्वे तुका म्हणे आम्ही हरिजन साधनाचे स्वामी देवाची आचाडे प्रमाण उचित नये वाटो चित्त निषेधासे नये राहो उभे कसमळा पाशी भुंकतेल तैसी सांडावी ते तुका म्हणे क्षमा सुखाची हे राशी सांडुनिका ऐसी दुःखी व्हावे खळा सदा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना करीती आपुलाले परी धने वरी व्यापार दया संता भांडवल वेचे बोल उपकार तुका म्हणे आपुलाले उसंतिले जानी ते जग ऐसे बहु नावे बहु भावे भावना पाहो बोलो बहु नये सत्य काय सांभाळा कार्यासी जे कारण ते जतन करावे तुका म्हणे संत जनी हेचे मने धरावे निघाले ते आगे होणे आता झणी आतळे पळवा पर ते दुरे आता हरी येथोनी धरले तैसे श्रुत करावो येथे आवो प्रपंची अबोल्याने ठेला तुका भिवणे लोका निराळा आता दुसरे नाही म्हणे निरंजने पडिलो तुमचीच पाहे वास अवघियास निरसली मागिलांचा मोडला माग घडला त्याग रुची तुका म्हणे करुणा करा तू सोयरादिनांचा धरून या सोयी परतले मन अनुलक्षे चरण करून या
येई पांडुरंगेने सांभाळून करुणा वचने आळवितो बुद्धी झाली साह्य परी नाही बळ अवलोकितो जळ वाहे नेत्रे न चलते पाय गळित झाली काय म्हणून दया येऊ द्यावी दिशेच्या करीतो वारियासी मात जोडून या हात वाट पाहे तुका म्हणे वेग करावा सत्वर पावावया तीर भवन देचे कवले भरियेले पोट निग्रहाचे खोटे तंट ऐसे माता जाणे वर्म बाळा वाढविता धर्म कामविता लोह कसे तातडीने कामनासे तुका म्हणे खडे देता अक्षर ते जोडे चालिले न वाटे गावोन या जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग नाही भय आड काही विषमाचे जड तुका म्हणे भक्ती सुख रूप आदि अंती करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्ये शरण शरण नारायणा मज अंगीकारादिना आले ते वचना पाशी माझ्या सामर्थ्य पाठीवरी मुळे तुची कळवा पायी तळी सापडला जाळी मत्स्य झाला तो न्याय आता करीन तातडे लाभाची ते याच जोडे तुका म्हणे ओढे पाया सोयी मनाची बहुता जातीचा केला अंगीकार बहुत ही पार सर्वोत्तमे सरलाचे नाही कोणाची वेचे अक्षोभ्य ठाईचे ठाई आहे लागतचे नाही घेतांत पार बसवी अंतर अणुचेही तुका म्हणे केला होय ठाकी ऐसा पुरवावी इच्छा धरिली ते पोट धाले आता जीवनी आवडी पुरवावे परवडे बहुतांचे कायांचवणा तातडीचे काम मागिल ते श्रम न पवाचे वाढितिया पोटे बहुवासे वाव सांभाळिता ठाव काय वेचे दाविल्या वाचुनी नाही कळो येत तेथे दुश्चिता एकपण नावेचा भारत उदकाचे शिरे काय हळू भारित ठाई तुका म्हणे गीते गावुनी गोविंदू करू ब्रह्मानंदू एकसरे एका हाती टाळ एका हाती चिपळिया घाली ती हुंबरी एक वाहता टाळिया मातले वैष्णव नटते नाना छंदे नाही मोक्ष पदी चाड भजने आवडी हकारोळिया गीत वाद्य सुख सोहळे जायते न कळे केव्हा रजनी दिवस तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा तुका म्हणे हरी हरात्मकची पृथ्वी देव सखा आता केले नव्हे काय येणे सकळ ही सोयरीच भाग्यवंत झालो गोते सपुरती आता पुण्यानी ती पार नाही पाहता दिसते भरलिया दिशा ठसावला ठसा लोकत्रयी अविनाश जोडे आम्हा भाग्यवंता झाली होती सत्ता संचिताची पायावर डोई ठेवाया आरोथा झाली द्यावी सत्ता क्षेम ऐसे तुका म्हणे जीव पावला विसावा म्हणविता देवा तुमचीसी कोण आता कळी काळा येऊ बळा देईल सत्ता झाली त्रिभुवने चक्र पाणी कोवसा लढीवाळांचा भारवा हे उभा आहे कुडावया तुका म्हणे घटका दिस निमेषही न विसंबे आम्हा वडे नाम घेता तोही पिता संतोषे उभयता एक चित्त तरी प्रीत वाढली आम्ही शोभो निकट वासे अनारीसे न दिसो तुका म्हणे पांडुरंगे अवघी अंगे निवारी देहतव असे भोगाचे अधीन याचे सुख क्षीण क्षण भंगुर अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही
क्षणभंगुर हा येथील पसारा आलिया आकारा अवघेनासे तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ते नारायण अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळ हे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. किती